कोल्हापूर शहरातील अनेक पथदिवे बंद आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं। त्यातून गुन्हेगारी वाढू शकते। विशेषतः उपनगरांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेचे दिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होते। कोल्हापूर शहरात एकूण 33,372 विजेचे दिवे असून त्यापैकी 2,500 दिवे बंद अवस्थेत आहेत। हे पथदिवे तातडीने सुरू करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। तसंच जन्म मृत्यू दाखल्यांच्या विलंबाबद्दलही भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याबद्दलचं निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं। महापालिकेचा भोंगळ कारभार काही संपत नाहीये। कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत, पण महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही। आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी महापालिका उपायुक्त साधना पाटील आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील खांबांवर एकूण 33,372 दिवे आहेत। त्यापैकी 2,500 पेक्षा अधिक दिवे बंद अवस्थेत आहेत। महानगरपालिकेनं EESL या कंपनीशी करार करून 2019 ते 2027 या कालावधीत 33,372 दिवे बसवण्याचा करार केलाय। त्यामध्ये संबंधित कंपनीनं विजेच्या दिव्यांची देखभाल करणं बंधनकारक आहे। मुळात हे दिवे बंद का पडले असा प्रश्न असून आजपर्यंत EESL या कंपनीला महापालिकेकडून 15,52,43,000 रुपये देण्यात आलेत। वास्तविक 33,372 दिव्यांसाठी 8,50,00,000 इतका खर्च येतो, पण महापालिका प्रशासनाकडून त्या कंपनीला 15,52,43,000 रुपये दिले आहेत। त्याबद्दलही भाजप कार्यकर्त्यांनी स्पष्टीकरण मागवलंय। दुसरीकडे जन्ममृत्यू नोंदणी दाखल्यासाठी नागरिकांना प्रचंड हेलपाटे घालावे लागतात। महिना दीड महिना उलटला तरी देखील दाखले मिळत नाहीत। त्याबद्दलही भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सुनावलंय। यावेळी रूपाराणी निकम, उमा इंगळे, राजसिंह शेळके, जिल्हा उपाध्यक्ष अशोक देसाई, शैलेश पाटील, अमित पसारे, राहुल चिकोडे, डॉक्टर सदानंद राजवर्धन, माधुरी नकाते, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, रोहित पोवार यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते।